सो हे गाईज गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आजचा आहे डे 4 आणि आज आम्ही चाललोय रत्नागिरीला फिरायला म्हणजे गणपतीपुळ्याला. आणि आम्ही गाडी बुक केली आहे बिकॉज बसने तर नाही जाऊ शकत आणि खूप ट्रॅव्हल करायला लागेल. सो डिसाईड केलं की गाडीच बुक करूया आणि काढू घेते तोंडावरती एकटंच राहते. सो एंडपर्यंत नक्की बघा, स्किप करू नका अँड प्लीज डू लाईक शेअर कॉमेंट्स. ओके, बाय बाय. तेजूला ना वॉमिटिंग फील होते. आम्ही आलोय ना पेट्रोल भरायला आलो म्हणून. तेजू कसं वाटेल? काय झालं? उलटीसारखं वाटतं. गाडीत बसलं की असंच होतं आणि तरी आम्ही गोळ्या खाल्लेल्या तरी पण. CNG भरायला आलो, गॅस. आणि आता आजही दिसणार. हाय कर. 2 दिवसही नाही, 3 दिवसही नाही बोलली. मला ब्लॉगमध्ये घ्यायचंच नाही आणि आज साडी बिडी नेसली छान दिसते तर बोलते की आज घे. आणि इकडे बघा, ही एवढी छान दिसते आणि हे असं तोंड असं पडून बसलं. सकाळी खाऊन नाही ना निघाल्या म्हणून. मी सकाळी खाल्लेलं, काकीने मस्त भाकरी केलं, मी भाकरी वगैरे खाल्ल्या आणि गोळी खाल्ली. हिने फक्त गोळी खाल्ली म्हणून तिला त्रास होतो. तिने फक्त गोळी खाल्ली म्हणून तिला त्रास होतो. झोपलंय हे काय. सो आम्ही पोचलेलो आहोत गणपतीपुळ्याला. आमची एनर्जी जरा डाऊन झाली बिकॉज कारण गाडीत बसलेला त्रास होत होता आणि काय जाम भारी वाटते. हां, इथपर्यंतच अलाउड आहे फोन, ह्याच्या पुढे फोन अलाउड नाही आहे. सो मी तुम्हाला पुढचं नाही दाखवू शकत. तुम्ही येऊनच बघून जा. म्हणजे ऑलमोस्ट सगळ्या लोकांनी बघितलं असेल. नेमकेच असतील, जे आले नसतील त्यांनी नक्की या. जाम भारी आहे. तिथे कोणीच नाही. आज मंगळवार आहे तरी कोणीच नाही आहे. असं एंट्री केली की पाय वगैरे धुवायचे, देन जायचं. मग नंतर फोन अजिबात नाही. जर भेटला तर मी घेईन, पण बघूया. काहीच आम्ही आलेलो गणपतीपुळ्याला. तुम्ही बघितल्याप्रमाणे हे बघा गणपतीपुळ्याचं मंदिर. आणि आता आम्ही निघालो जाण्यासाठी. जर जातो बाहेर मस्त गोळा बिळा खातो आणि इकडे समुद्र दिसतंय, इकडे मंदिर, इकडे समुद्र घेऊन आम्ही खातो पण भरपूर भूक लागली. येस, काय आहे मला माहिती नाही पण काहीतरी आहे. सो मी ह्याची व्हिडिओ घेतली. छान दिसते. शांत मंदिर आहे. म्हणजे प्रत्येक मंदिर शांत असतं पण हे खूपच छान आहे. गजरा घातला, मला फोटो काढायचंय. उलटा गजरा बसलाय पण चांगला वाटतंय ना गजरा. दिसत. थांब एक मिनिट, बापरे लादवीत मारेल. इकडे थांब ना, इकडे बघ ना, फिर मागे फिर. छान दिसतंय ना, एकदम प्रिटी दिसते. वास पण जाम भारी येतो. बघा गेले गोळा आहे काय बघायला. आम्हाला तिकडे बसून गोळा खायचा आहे. बीच व्ह्यू एन्जॉय करत. पण दिशा बोलते नाही, आपण तिथेच खाऊया, तिथे बसायला जागा नाही. आहे काय गोळा नाही आहे. आम्ही आलोत गोळा खाण्यासाठी कारण की बाहेर भरपूर ऊन आहे, छान ऊन आहे. मी घेतलाय कच्ची कैरी. मी घेतलं का, मला तर नेटवर्कच नाहीये. तुला माझं नाही हात. सो गाईज आम्ही आलोत आरेवारे बीचला. व्ह्यू जाम भारी कसला भारी वाटतंय. म्हणजे तर ऊन आहे पण लुक ॲट द व्ह्यू, कसला भारी दिसतंय ओशन. चल पुढे चल पुढे किती रील्स बघितले त्याचे आम्ही. सो आम्ही आलो होतो एका हॉटेलमध्ये कारण की भरपूर भूक लागली आणि मी भरपूर शोधले हॉटेल पण आम्हाला कुठेच नाही भेटलं. शेवटी आम्ही आरेवारीला जाऊन आलो आणि खूप छान होतं, तुम्ही बघितलं असेलच. सो आता आम्ही खावतो काहीतरी. डिसाईड केलं की जेवणारच डायरेक्ट कारण की इव्हनिंगपर्यंत मग भूकच नको लागला असं विचार. सो आता जेवण वगैरे करू आणि त्यांना आम्ही जाणार आहोत एका ठिकाणी जे खूप, मी तर खरंच एक्सायटेड आहे. म्हणजे काहीतरी भूतांचं सीन आहे असं तिथे दाखवते. सस्पेन्स करायला सस्पेन्स काही. त्यांनी मागवलंय पावभाजी आणि आम्ही मागवलं खाली. तसं मला भरपूर भूक लागली. काल बीचवरती जाम मरणाची भांडणं झाली पण मी ते कॅप्चर नाही केल्यानंतर प्रेम होतं चाललं. जेवतं वगैरे
हाय गाईज, तर झालं आमचं जेवण घेऊन आणि आम्ही आता निघालो जायला. सुस्ती झाली नुसती. अगं एवढं महाग कुठे, जर स्वस्त 100चा पॅकेज चूज केला. मोबाईलचे पण पे केले. काय करणार आता, ब्लॉगिंग करतोय तर जाम भारी आहे. म्हणजे मस्तच आहे. किती रुपये पे केले मोबाईलचे? 50. हे काय आहे मला कळतच नाही. आपण कसेच उभे आहे. तर काहीच आम्ही आता तो बघितला काय होतं ते गोल गोल फिरत होता आणि आम्हाला कळत पण नव्हतं काय आहे ते. इकडे जायचंय की काय, किती मस्त आहे ना. हा बघा इथे जायचंय मग आता आम्ही बघणार आहोत मॅजिक शो. बघूया कसं आहे. मग असा तो वर्टिकल मिरर होता भाई, ते काय फिरत होतं पोटामध्ये गोळा. पर्दा दिया और बोल दिया मूव राइट श्योर 10 का कोइन लेके आओ, एक बना दिया. देखिए ये पैसा जादू से नहीं बनता, कला से बनता है. जब ऐसे देखिए इस टाइप मैजिक होगा. ये नोट में हम फोल्डर मार देंगे. ये नोट को हम दीदी के हाथ में देंगे. दीदी आप इस नोट में आपके हाथ में दूंगा ना, आप मुट्ठी बंद करना और फूंक लगा के बटी के नीचे रख देना. आपके हाथ में इसमें से 2 नोट निकलेंगे, एक आप अपने हमें देना. लंबा हाथ करो, वो हाथ करो, मुट्ठी बंद करो, फूंक मार दो. दीदी इसके अंदर डालो, छुपा के डालो. ये इधर से छुपा के डालो, डालो. शाबाश. नोट कहाँ डाला है आपने? इसके अंदर डाला. हमने नोट के हाथ लगाया नहीं लगाया. नोट आपने किधर डाला था? इसके नीचे डाला था. मूव राइट, ले जाओ गया. दीदी ओपन करो, नोट निकाल के हमें दे दो और एक नोट आप रख लो. हमारा 500 का नोट हमें दे दो. इधर ओपन करना दीदी. हमारा 500 का नोट दे दो और एक नोट आप रख लो. ये क्या है? मजा 500 हम बैंक के लिए चिल्ला रहे. सही है दीदी, हमारा नोट दो. हमने आपको दिया तो ना, भी आपने उधर में रखा था. देखिए सर गायब हो गया. नहीं है देखिए साहब, ये टिश्यू पेपर, हम ये पेपर को जलाएंगे. जैसे ये जलाने को तो नोट भी जला सकते थे. जैसे ये पेपर जलेगा ना, ऐसा सर हमारा 500 का नोट ऑफिस रिटर्न बन जाएगा. दीदी आप उसके अंदर से बहुत गायब हो जाती है, तो नोट कैसे गायब नहीं होगा. तो देखिए हम इसमें आग लगा देते हैं. चल भाई आग लग जाओ. देखिए सर अब ये टिश्यू पेपर जलेगा, नोट कैसे बनेगा. एक बार जरा तली बनेगा. बस हाथ मत जला. हाथ जलाएगी मजा नहीं आएगा. नोट लेके आओ 500 का नोट बन के तैयार. देखिए सर ये जादू नहीं है, ये कल और सब करना किसके लिए? पेट के. पेट नहीं होता तो मेजर नहीं चाहिए. आप जैसे सर होते हैं ना. हे बघा काय सगळीकडे मिरर 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 आणि जाम भारी वाटतंय ना. मस्तच आहे. मला काही समजतच नाही, कन्फ्युजनच आहे जाम लांबपर्यंत. चल गाईज आता ना 3D काय मला ॲडव्हेंचरस काहीतरी आहे असं तिथे आलो. ॲडव्हेंचरस असं काहीतरी आणि 3D गोगल्स दिले आम्हाला. आणि हे बघा असं इंटेरियर आतमधलं मला काही समजतच नाही. बघू आता काय वाटतं. हॉरर मला बघायला झालो. अरे बापरे हे भीतीच आहे. अरे ते बोलतात ना पैसे देऊन स्वतःची जिरून घ्यायची, ते अशी करत आहे. बाकी काय नाही. दादा तिकीट इकडे चाललंय आणि ते मस्त आहे, छान आहे. चल पुढे चल तेजू, चल पुढे. नको आहे टॉर्च, नको टॉर्च नको लावू, मज्जा नाही. अगं हे बघ मागे कोणतरी आहे. अगं हे बघ कोणतरी लटकलंय.
भयंकर. चल चल लागलो. मसाड्या घाबरवलास नाही. हे कोण आहे? हे वरती कोणतरी लटकलंय. अगं हे बाई हे बाऊला लटकलंय. माझ्या हिंमतच नाही जायची. बघ कसं लटकलंय बाई. नको 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 मम्मी नको ते लटकतंय खाली. मला नाही करायचं. मला बाबा देव बाबा खरंच जाम भयंकर होता. अजिबात जाऊ नका. कधीच इकडं आला ना त्याच्यात जायचं नाही. तिचे हालत बघा काय. इकडे इकडून इकडे यायचं होतं. अरे देवा परत गेलं. थांब थांब थांब. हा बेटा विनर विनर चिकन विनर. अरे आला. किती सारे गोल्ड फिश आहेत ढीगभर. काहीच आता आम्ही चाललोय इन्फिनिटी हॉलमध्ये. जाम भारी आहे नाही ते. मस्तच आहे. पण त्या घोस्ट हाऊसमध्ये हालतच झालं. बघूया आता पुढचा एक्सपिरियन्स कसा आहे. दाखव. काय कळतंय? ए काच आहे. इथे पण काच आहे. अरे बाई इथे काच आहे. अरे इथे पण काच आहे. अरे कुठे जायचं? इथे काच आहे. इथे पण काच आहे. अगं मग ते कुठे गेले आपल्याला टाकून? अरे कुठे? भेटतच नाही. भेटतच नाही. हे बघ काय इथं पण काय. पैसा वसूल झाला आमचा. 250 रुपये. म्हणजे 50 रुपये व्हिडिओचे होते फोनचे पण वसूल झाले. कुठलं मराठी गाणं? तुझं रोमॅन्टिक गाणे ऐकायचे. आम्ही तर चाललोय जेटी. किती भारी वाटतंय. जाम भारी बघा. साऱ्या गाड्या राहिल्या त्याच्यामध्ये. आणि आता आम्ही पोहोचू तिथे. पण जाम मज्जा आली.
गाईज. सो खूप दमलो आम्ही सगळे तरी पण, आणि मी झोपूनच गेले त्याच्यामुळे अजून वीकनेस आला आहे. सो आता हिंमतच नाही कुठे जायची. तर तिकडे आहे शंकराचं मंदिर, हेदवी. मी आणि माझा दादा म्हणजे माझा सक्का भाऊ सुमित नाव आहे त्याचं, आम्ही येऊन गेलो इथे, ते पण कधी महाशिवरात्रीला. सो मी आता डिसाईड केलं की मी नाही जात, मला त्रास पण होतो जरासा, म्हणजे विकनेस आला आहे. सो मी डिसाईड केलं की मी नाही जात त्या दोघी, आणि तिथं आता जाऊन येते. तर खूप घाण झालं आहे. इकडे आहे मागच्या साईडला अस्कोलीचं हनुमानाचं मंदिर, आणि ह्या साईडला आहे बीच. नुसती आले तिथून नुसती बीच बघते, कंटाळली बीच बघून. तर जातो घरी. आमच्या ड्रायव्हरने तिकडे सोडला आम्हाला, आम्ही इथून चलत आलो. आता आम्ही चाललो घरी. जाम दमलो. तरी मी एक ठिकाणी गेले नाही, हेदवीला हे लोक गेले तिकडे. झोपलेली मी मस्त एकदम गार. हाय गाईज, फेस जरासा इग्नोर मारा बिकॉज आम्ही फ्रेश वगैरे नाही झालं. घरी आलो तसेच बसलो, चेंज वगैरे केलं तसेच बसलो, खाल्लं पिल्लं बसलो, गप्पा गोष्टी केल्या. आणि देन आज रात्री आम्ही गेम खेळणार होते, पण मी तुम्हाला दाखवायची. खूप मज्जा आली आज. तुम्हाला कसा वाटला ब्लॉग मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. ओके गाईज, सो कालचा ब्लॉग मी एंड करायला विसरली, सो मी आता एंड करते ब्लॉग. आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा आणि शेअर करायला विसरू नका. टिल देन बाय, टेक केअर. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. बाय बाय. माझं घाण उत्तर पहिले इग्नोर मारा.